ते मन की बात असा हा जो प्रवास आहे याबद्दल काय सांगाल? विश्वाच्या पटलावर आज ज्या नेत्याची सगळ्या आधारांवर चर्चा आहे ते नेते म्हणजे नरेंद्रभाई मोदी. देशाचे पंतप्रधान थेट पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर टाळतात असं बोललं जातं विरोधकांकडून. नॉन पॉलिटिकल कम्युनिकेशन कशाला म्हणतात तर हे नॉन पॉलिटिकल कम्युनिकेशन आहे. उद्धव साहेब ठाकरेंनी जनादेशाची गद्दारी केली. वेळ आली तर 48च्या 48 खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील. प्रेक्षको नमस्कार. 2014 पासून सुरू झालेली मन की बात आता 2023 पर्यंत तुम्ही आम्ही सर्व भारतीय अतिशय मन लावून ऐकलं जाते ते म्हणजे मन की बात. यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी थेट यामध्ये जनतेशी संवाद साधतात. लोकांच्या मनातले प्रश्न काय आहेत ते लोकांमध्येच विचारून त्याच्याशी संवाद साधला जातो. येत्या 30 एप्रिल रोजी याचा 100वा भाग त्या ठिकाणी प्रसारित होणार आहे. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आज याच मन की बातवरती चर्चा करण्यासाठी श्रीकांतजी भारतीय जे विधान परिषदेचे आमदार आहेत ते आपल्या समोर त्या ठिकाणी स्टुडिओ उपस्थित आहेत. याचबरोबर प्रवक्ते एकनाथजी पवार आपल्यासोबत उपस्थित आहे. आपले स्वागत आहे. श्रीकांतजी, मन की बात काय नेमकं मन की बात होती, कशा पद्धतीने नागरिकांशी संवाद साधला गेला, मोदी लाट ते मन की बात असा हा जो प्रवास आहे याबद्दल काय सांगाल? खरं पाहिलं तर माननीय नरेंद्रभाई मोदी हे हिंदुस्थानच्या इतिहासातले सगळ्यात लोकप्रिय जननेते आणि विश्वाच्या पटलावर आज ज्या नेत्याची सगळ्या आधारांवर चर्चा आहे ते नेते म्हणजे नरेंद्रभाई मोदी. या कार्यक्रमाचं नावच मन की बात आहे. हे मन की बात आहे आणि नरेंद्रभाई मोदींसारख्या तपस्वी राजकारण्याचं मन कसं असेल समजून घेतलं पाहिजे की ज्या माणसाने आयुष्यामध्ये 24 तास 365 दिवस केवळ देश आणि समाजाचा विचार केला अशा माणसाच्या मन की बात आहे ही. त्यामुळे 3 ऑक्टोबर 2014ला मन की बात सुरू झालं आणि ते 100वा एपिसोड आता 30 तारखेला होतोय. कोरोनाच्या काळात सुद्धा अखंडपणे ही तपस्या, ही साधना, ही आराधना नरेंद्रभाई मोदींनी केली. तुम्ही मला जर विचाराल तर नरेंद्रभाई हा एक तपस्वी राजकारणी आहे. अशा तपस्वी राजकारण्याचं मन कसं असेल, किती प्युअर असेल हे 100 एपिसोडमध्ये देशाच्या जनतेने पाहिलं आहे. त्यामुळे मोदी लाट हा छोटा विषय आहे. नरेंद्रभाई मोदीचं मन हे इतकं पवित्र आहे, इतकं प्युअर आहे, इतकं संवेदनशील आहे. त्यामुळे 100 एपिसोड अखंडपणे चालले आणि हे अखंडपणे चालणं म्हणजे एक साधन आहे. श्रीकांतजी, 100 एपिसोडवर आपण प्रवास करतोय, 30 एप्रिलला प्रसारित होणार आहे. काय फलित आहे मन की बातचं? मला जर विचाराल तर हे एपिसोड फलित या अँगलनी बघितलेच नाही पाहिजे. बरेच वेळा एखादा राजकारणी एखादा उपक्रम करतो आणि त्याचं फळ काय असा विचार करतो. तुम्ही मला जर विचाराल तर ही एक निरपेक्ष साधना आहे. तुम्ही सगळ्या एपिसोडचा अभ्यास करा. मी हे ऐकणाऱ्या सगळ्या लोकांना आव्हान करणार आहे की नरेंद्रभाई मोदींच्या प्रत्येक एपिसोडचा जर नीट अभ्यास केला तर तुमच्या लक्षात असेल की किती व्हर्सटाईल विषय मांडलेले आहेत. त्याच्यात तुम्ही फळासाठी काय या अँगलनी बघितलंच नाही पाहिजे, कारण ती नरेंद्रभाई मोदींच्या मन की बात आहे. त्याचा राजकारणाशी संबंधच नाही. आपण जर त्यांचा प्रत्येक एपिसोड पाहिला त्यात क्रीडा, त्यात संस्कृती, त्यात शेती, त्यात बेटी अशा वेगवेगळ्या विषयांवरला स्पर्श करणारी आणि मला जर विचाराल तर 24 कॅरेट नॉन पॉलिटिकल कम्युनिकेशन कशाला म्हणतात तर हे नॉन पॉलिटिकल कम्युनिकेशन आहे. मन की बात आहे, नागरिकांशी संवाद होतोय, पण तो रेडिओच्या माध्यमातून होतोय. प्रश्न अनुत्तरित आहे. मीडियाला, डिजिटल मीडियाला आज त्याची उत्तरं पाहिजे. देशाचे पंतप्रधान थेट पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं टाळतात असं बोललं जातं विरोधकांकडून. यावर काय सांगाल? मला बरेच वेळा असं वाटतं की याची काय आवश्यकता आहे की प्रत्यक्ष फिजिकली समोरासमोरच पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि श्रद्धेय मोदींनी उत्तर द्यावे. अहो, तुम्ही नरेंद्रभाई मोदींचं 2014 पासूनचं काम बघा. पत्रकारांनी मनातल्या मनात प्रश्न विचारावा आणि त्यांची काम बघावी, तुम्हाला त्यांच्या प्रश्नाची उत्तर मिळेल. याची आवश्यकताच नाही. पण असं ते करतात असं मला असं म्हणायचं आहे की योग्य वेळेस ते पत्रकारांना इंटरॅक्ट होतात आणि प्रश्नाची उत्तरं पण देतात.
पण नरेंद्रभाई मोदींचं कामच आहे सगळ्या पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आहे. शहरी भागापासून सुरू झालेला भारतीय जनता पार्टीचा प्रवास तो ग्रामीण भागापर्यंत सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पोहोचलेली आहे. या 100व्या एपिसोडबद्दल तुमच्या ह्या आपल्या राज्यभरामध्ये काय नियोजन आहे, कशा पद्धतीने तुम्ही याची जागृती लोकांपर्यंत करताय? मुळामध्ये एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की 100वी मन की बात हे आता जनअभियान झालेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी माझं एक तर्पण फाउंडेशन म्हणून NGO कंपनी आहे. मी 18 वर्षावरच्या अनाथांमध्ये काम करतो. मी माझ्या 18 वर्षाच्या अनाथ मुलांना विचारलं की अरे काय केलं पाहिजे 100वी मन की बात. ते मला सगळे मुलं म्हणले की बाबा आम्ही सगळे मुलं एकत्र येतो, आम्ही 500 मुलं एकत्र येतो, आम्ही 500 मुलं एकत्र येऊन मन की बात बघणार आहोत. आणि मी पियुषभाई गोयलांना विनंती केली की तुम्ही त्या कार्यक्रमाला या. 30 एप्रिलला भारतातल्या सगळ्यात मोठ्या स्क्रीनवर 500 अनाथ मुलं, 200 डबेवाले जे मुंबईतले भागवत धर्माची पताका घेऊन काम करणारे माझे बंधू आहेत, 100 दिव्यांग मुलं असे एकत्र येऊन आम्ही कार्यक्रम करतोय. मी हे तुम्हाला यासाठी सांगितलं की आता समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक, मी आज कांदिवलीला जाऊन आलो, तिथे रिक्षेवाले एकत्र आलेत आणि ते मला म्हणाले की आम्हाला मन की बात पाहायचं आहे, तुम्ही आमची व्यवस्था करून द्या. 100वी मन की बात आता योजनेच्या पलीकडे गेलेला आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून हा प्रयोग करतोच आहे की भारतीय जनता पार्टी 29,000 गावांमध्ये हा कार्यक्रम करते आहे. भारतीय जनता पार्टी समाजातल्या वेगवेगळ्या सेक्शनला घेऊन हा कार्यक्रम करते आहे. भारतीय जनता पक्षातला बूथवरचा कार्यकर्ता मन की बातचा कार्यक्रम करणार आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं, आता 100वा मन की बात हे जनअभियान झालेलं आहे. सामान्य लोक आता या कार्यक्रमात येतात आहेत. कांदिवलीच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं, ऑर्फन आहे, डबेवाले आहेत, दिव्यांग आहेत, पण मला सांगताना आनंद असा होतोय की मी ज्या भागामध्ये तो कार्यक्रम करतोय तिथले नागरिक मंडळ एकत्र आले परवा आणि ते म्हणाले की आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येतो. आता 100वी मन की बात नरेंद्रभाई मोदींची केवळ भारतातले 135 करोड जनता बघतात असं नाही, तर जगातले भारतावर प्रेम करणारे लोक म्हणून बघणार आहेत. एकनाथजी, मन की बात अभियान झालेलं आहे. तुमचा राजकीय प्रवास औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवडपासून सुरू झालेला आहे. तुम्ही आज प्रवक्ते आहात, राज्याच्या तुम्ही राजकारणात आहात. जसं या ठिकाणी श्रीकांतजींनी सांगितलं तसं तुमचं काय नियोजन आहे या पिंपरी चिंचवड शहराभरामध्ये मन की बात तुम्ही कशी लोकांपर्यंत बिंबवणार आहात? शहरामधल्या सगळ्या प्रभागामध्ये सगळे प्रस्थापित आपले आजी माजी नगरसेवक पदाधिकारी आपापल्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी, मग काही गाण्यांचा कार्यक्रम असेल, महिलांचा असेल, तिथल्या सगळ्या नागरिकांना व्यक्तित्व सगळ्या स्तरामधल्या लोकांना घेऊन या शहरामधल्या 32च्या 32 प्रभागामध्ये जवळपास 100 ठिकाणी या प्रभागामध्ये मन की बातचा कार्यक्रम केला जातो, वेगवेगळ्या स्तरावरचे आहेत. आणि मला असं वाटतं की जसं भाऊंनी सांगितले की चळवळ आहे, मला वाटते की मोमेंट ही या शहरामध्ये सुद्धा कधीच कमी पडणार नाही, एवढं मन की बातचा कार्यक्रम पुढच्या काळामध्ये होता. श्रीकांतजी, 2017ला महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली. 2.5 वर्ष कशी बितली तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही सत्तेच्या बाहेर होता आणि पुन्हा एका 2.5 वर्षानंतर तुम्ही U-टर्न केला आणि सत्ता काबीज केलेली आहे. हे सरकार पूर्ण स्थिर राहील. 2024ला लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत तुमची रणनीती काय असेल त्याबद्दल एक शेवटचा प्रश्न. मुळामध्ये 2.5 वर्षाचं अगोदरचं जे सरकार आलं ते दगाबाजीने आलेलं सरकार होतं. ते भाजपशी दगाबाजी केली असं मला नाही म्हणायचं. 13.5 कोटी जनतेचा जो जनादेश होता, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला एकत्रित जनादेश दिला होता 13.5 कोटी जनतेने. उद्धवसाहेब ठाकरेंनी जनादेशाची गद्दारी केली. पवारसाहेब सुरुवातीला असं म्हणत होते की आम्हाला जनतेने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आम्ही सरकार बनवणार नाही. पण पवार साहेबांनी उद्धव साहेबांना सोबत घेऊन 13.5 कोटी जनतेशी गद्दारी केली. पण महाराष्ट्राची जनता ही छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने जगणारी जनता आहे, त्याच्यामुळे त्याचं माप 2.5 वर्षातच पदरात पडलं आणि जनतेच्या मनातलं सरकार पुन्हा आलं. तुम्ही जर मला विचाराल, तुम्ही जो मगाशी शब्द वापरला त्यापेक्षा हे सरकार योग्य पद्धतीने आलेलं आहे. आता 2024चं इलेक्शन समोर आहे. आम्ही भाग्यवान आहोत की महाराष्ट्राची जनता लगेच 2.5 वर्ष पाहणार आहे आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची जी घोडदौड सुरू आहे ते पण 2.5 वर्ष पाहणार आहेत. त्यामुळे एका अर्थाने आम्हाला सोयच आहे. लोकांना ताबडतोबच दिसेल की 24 तास जो माणूस गडाच्या खाली उतरलाच नाही, जे उद्धवसाहेब ठाकरे कधी मंत्रालयात गेलेच नाही,
असे निष्क्रिय, क्षमता शून्य असा मुख्यमंत्री एकीकडे आणि 24 तास काम करणाऱ्या 2 मुख्यमंत्र्यांची जोडी एकीकडे, हे महाराष्ट्राची जनता पाहते आहे. त्यामुळे 2024च्या निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्षाचं स्वच्छ सरकार, आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, वेळ आली तर 48च्या 48 खासदार भारतीय जनता पक्षाची निवडून येतील. घोडादूर न मैदान दूर 2024 विधानसभा लोकसभा निवडणुका समोर येतीलच. मन की बातच्या माध्यमातून पूर्ण 100 एपिसोडच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नागरिकांशी संवाद साधत आहे. परंतु राज्याच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस, जे राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, यांचे विश्वासू सहकारी आणि राज्याच्या ग्रामीण भागामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत आणि कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवली, आणि जे आज विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. याचबरोबर राज्याचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते एकनाथजी पवार, आपण वेळात वेळ करून आमच्या स्टुडिओत आलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि या ठिकाणी तुमच्या पुढील कार्यास आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपण आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.